एवढा सुंदर वॉटरफॉल आजपर्यंत तुम्ही पाहिला नसाल, इतका सुंदर वॉटरफॉल आहे. आणि तो आहे कुठं ते तुम्हाला व्लॉग मध्ये सांगतो. व्लॉग पूर्ण पहा. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगची सुरुवात होत आहे फिरायला जाण्यापासून. कारण की माझे मित्र म्हणत होते चाल म्हणे आपण फिरायला जाऊन म्हणे. मग का आम्ही 3 जण निघलो फिरायला जाण्यासाठी. पहिले तर जातो पेट्रोल पंप. पेट्रोल टाकीतून निघतो सरळ आम्ही डोमा या गावले, कारण की आम्हाला ट्रेकिंग आणि वॉटरफॉल हे दोन पाहायला जायचं आहे. डोमा हे गाव चिमूर पासून फक्त 22 किलोमीटर अंतरावर आहे. आणि तुम्हाला जर तुमच्या फ्रेंड और घरच्यांसोबत जायचं असेल वॉटरफॉल पाहिले तर तुम्ही कधी बी येऊ शकता. फक्त अगोदरच्या दिवशी पाणी आलं पाहिजे. आम्ही 3 मित्र गोष्टी खापडत पोहोचलो या डोमा या गावाच्या बस स्टॉपवर. बस स्टॉपवरून राईड घेतला, सीधा गावात जायचं आपल्याला. गावात पोहोचल्यावर स्टार्टिंगलाच एक तुम्हाला बोर्ड दिसेल का कोणत्या साईडनं जायचं आहे. तर तिथून सरळ सरळ निघायचं चौकातून गेल्यावर समोर गेल्यावर एक चौक पडते मोठा. तिथून अजून समोर गेल्यावर एक असा काही गेट पडते. त्या सरळ गेट म्हणून याचा आतमध्ये, कारण की 1-2 किलोमीटर आपल्याला आतमध्ये जावं लागते. 2 किलोमीटरच्या रस्त्याने जाताना जंगलाचा प्रवास केल्यानंतर आपल्याला तिकीट काढायला लागते. कारण की आतमध्ये जायचे आपल्याला तिकीट काढायला लागते. एक तिकीट काढून झाल्यानंतर आतमध्ये गेल्यावर आपल्याला बाईक पार्किंग लावून द्यायची आणि या गेट मधून सरळ जायचा वरतं. थोडीशी ट्रॅकिंग आहे, त्याच्या बाद मध्ये आहे वॉटरफॉल. तर निसर्गामध्ये असलेला एक सुंदरसा वॉटरफॉल आणि निसर्गाच्या अति सुंदर प्रकारे झालेला तो दृश्य एकदम जबरदस्त दिसते. आणि तुम्ही कधी येतात ते कमेंट मध्ये सांगा. आणि याचं नाव तर सांगायचं विसरलो, याचं नाव आहे मुक्ताई धबधबा. आणि जर माझा व्लॉग पाहून येत असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. आम्ही धबधबा गेल्यावर बरोबर आम्हाला एक मित्र भेटायला तिथं आमच्याच. तो म्हणे मला बी व्लॉग मध्ये घेणं म्हणे. तर येणारे म्हणलं का विषय करे म्हणलं व्लॉग मध्ये. यासाठी आपल्याला मस्तपैकी एन्जॉय केला धबधब्यामध्ये आणि एक त्याचा सिनेमॅटिक व्हिडिओ बनवला. तर व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.